बदलापूर येथे विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना घडली। या घटनेनंतर सरकारने तातडीने संस्था चालकावर कारवाई केली आणि या घटनांवर प्रतिबंध बसावा, आळा बसावा म्हणून सरकारने शाळांमध्ये CCTV बसवण्यासह वेगवेगळे आदेश पारित केले। या सर्व गोष्टींवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने काही ज्या शासनाचे आदेश आहेत, शासनाने काही जी कारवाई केली यावर आक्षेप घेतलेला आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री विजय नवल पाटील सर आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल, नेमकं काय आपल्या ह्या घटनेसंदर्भातले राज्य शासनाने जी कारवाई केली ती आपल्याला चुकीची वाटते का, किंवा जर बरोबर असेल तर नेमके तुमचे आक्षेप काय आहेत? महाराष्ट्र शासनाची कारवाई चुकीची म्हणता येणार नाही, पण घाई गर्दीमध्ये आणि सारासार काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सखोल विचार न करता ते घेण्यात आले असं वाटतं आम्हाला। त्याचं कारण असं आहे की कुठली एखादी अप्रिय घटना घडली, बदलापूरची घटना तर भयानक होतीच, आम्ही त्याचा निषेध करतो, परंतु त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लगेच प्रशासक नेमणं, 10 वर्षाचं 20 वर्षाच्या संस्थेचं ट्रॅक रेकॉर्ड न बघणं, अशी काही ही त्या संस्थेवर अन्यायकारक ठरू शकते। दिल्लीला एक खून होतो शाळेमध्ये आणि त्या संस्था चालकाला मुंबईच्या शाळेमध्ये अटक होते आणि नंतर तो 2 दिवसांनी सुटतो, त्याची आबरूची जाते, त्याच्या बाबतीत सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये अश्लील जाहिराती, मीडियावरच्या गर्दी, वाढलेली लोकसंख्या, लैंगिक विकृतीचे लोक समाजात, अशा अनेक गोष्टींमुळे आम्हाला महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आलेली आहे सर्व समाजावर, सर्व घटकांवर। पण ती आलेली असताना आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाची खर्चाची जबाबदारी सरकारची असताना डायरेक्ट तुम्ही हुकूम काढायचं की 10 दिवसाच्या आत CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत प्रत्येक शाळेने। एवढे CCTV कॅमेरे त्या जिल्ह्यामध्ये, जिल्हा लेवलला अवेलेबल आहेत का लगेच 10 दिवसाच्या आत होतील असं? आणि त्याचा खर्च कोणी द्यायचा? घटनेप्रमाणे शिक्षणाचा खर्च शासनाने करायचा आहे। खाजगी शिक्षण संस्थांना आमचा आक्षेप नाही, सरकारवर इथं बसवलेच पाहिजेत, परंतु 12% अनुदान द्यावं असा हायकोर्टाचा निर्देश असताना सरकार 5 वर्षापासून काय झोपलंय? 5% अनुदान फक्त ते देत आहेत। अवमान याचिका दाखल झालेली आहे, त्याला सुद्धा तुम्ही मानायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला एक आदेश ताबडतोब देऊन टाकायचा। 12वीच्या सेंटरला लाईट गेली की ताबडतोब जनरेटर बसवा, पैसे कोणी द्यायचे? आणि एवढंच नाही, CCTV कॅमेरे बसवले म्हणजे त्यांना वर्षभर लागणारे विजेचा खर्चही आहे संस्था चालकांवर। या सगळ्या गोष्टींचा शासनाने थोडासा विचार करून 1-2 महिना अवधी द्यायला पाहिजे होती आम्हाला। सर, आता या गोष्टीमध्ये संस्था चालकावर जी कारवाई झाली ते सरकारवर कुठेतरी या घटनेनंतर दबाव निर्माण झाला, त्या दबावातून तत्काळ कुठली तरी कारवाई करायची म्हणून सरकारने संस्था चालकावर कारवाई केली असं वाटतं का तुम्हाला? त्याच्यातला सुद्धा मोठा हिस्सा त्याच्यामध्ये येतो आणि तो हिस्सा म्हणजे होऊ घातलेल्या निवडणुका, श्रेयवाद आणि एकमेकाला दोषी ठरवण्याचा स्पर्धा, अशा सगळ्या गोष्टींमुळे संबंधित मंत्र्यांवर किंवा शासनकर्त्यांवरती दबाव येतो, याबद्दल त्याच्यात शंका नाही। सर, आता या संदर्भात नेमके आता शासनाने CCTVचे आदेश दिलेले आहेत, CCTV बसवण्याचे, तर या संदर्भात नेमकी तुमची मागणी काय असणार? आता नुसते CCTV बसून चालणार नाही, कारण उद्या कोणाला कृत्य करायचं असलं तर तो बुरखाही लावू शकतो, पळवाट काढू शकतो। तर त्या ठिकाणी स्थानिक एक महिला शिपाईची आवश्यकता आहे प्रत्येक शाळेमध्ये। इथं हा मुलगा घेऊन जातो त्या मुलींना वॉशरूमला आणि तोही कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा होता, म्हणून सरकारला विनंती आहे की तुमचं जरा लाडकी बहीण, तिकडे नाव होतो लाडकी बहीण, ही योजना तुमची आहे, तशा लाडक्या नाती करता प्रत्येक शाळेकरता, तिच्या सुरक्षेकरता प्रत्येक शाळेमध्ये एक महिला शिपाई केअरटेकर म्हणून कृपया नेमावं, त्याच्याने फार मोठा खर्च वाढेल असं नाही। तर आता CCTV बसवण्याचे आदेश तर दिले शासनाने, तर या संदर्भात आता तुम्ही CCTV बसवणार आहात की त्या संदर्भात काही मुदतवाढ मागितली आहे? नेमकं शासनाचे काही बोलणं झालंय का? नाही, शासनाला आम्ही मीटिंग मागितली, त्यांनी 3-3 महिन्यात मिटिंगा घ्यायचं शिक्षण मंत्री महोदयांनी कबूल केलं होतं। मागच्या वेळेला त्यांनी काही सकारात्मक निर्णय घेतले, तर आता सुद्धा आम्ही त्यांच्याकडे जाऊन पत्र देऊन आलो की मीटिंग लवकर घ्या, म्हणजे आपल्या दोघांच्या समन्वयाने ही कारवाई CCTV कॅमेरे बसवायची त्याला वेग देता येईल। CCTV कॅमेरे बसवायची आमची तयारी आहे, त्याला वेगात
लवकर करायची तयारी आहे, पण शासनाचं त्याच्यामध्ये सर्व सहकार्याची अपेक्षा आहे. तर हे होते आपल्यासोबत कार्याध्यक्ष विजयनवल पाटील यांनी सांगितलं आहे की शासनाने जी कारवाई केली आहे त्या कारवाई संदर्भात आक्षेप नाही, मात्र बदलापूर सारख्या ज्या घटना घडतात त्या घटनेनंतर थेट संस्था चालकावर त्याचं कारवाई केली जाते. या गोष्टीला अनेक गोष्टी ज्या आहेत समाजामध्ये जबाबदार असताना त्याची कुठलीच चौकशी किंवा शहानिशा न करता थेट संस्था चालकाला जबाबदार धरून त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाते. त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला आळा बसावा. तर दुसरीकडे शासनाने CCTV बसवण्याचे आदेश दिलेत. हे CCTV बसवण्यासाठी आम्ही तयार आहे, मात्र शासनाने जी अनुदानाची प्रक्रिया खोळंबलेली आहे ते अनुदान आम्हाला लवकरात लवकर द्यावं, त्या संदर्भात मुदतवाढ द्यावी आणि त्यानंतरच या घटनेवर आळा बसवण्यासाठी शासनाने इतरही काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळांमध्ये महिला शिपायाची स्वतंत्र नियुक्ती करावी, त्यामुळे या घटनांवर कुठेतरी आळा बसेल. या अशा काही गोष्टींवर या ठिकाणी कार्याध्यक्ष विजयनवल पाटील यांनी या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे आता आगामी काळात बदलापूरच्या घटनेनंतर शासनाच्या आदेशाचं पालन होईल का, शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसतील का आणि या घटनांवर आळा बसवण्यासाठी शासन कुठेतरी प्रभावी उपाययोजना करेल का, हाच प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.